आज आपण एकदम स्पॉन्जी, हलका-फुलका, खमंग असा ढोकळा बनवणार आहोत. पण हा ढोकळा बनवताना आपण कुठेही बेसन पिठाचा अजिबात वापर करणार नाही. तर हा ढोकळा आपण मुगाच्या डाळीपासून बनवणार आहोत. मूग डाळीचे पदार्थ पचायला खूप हलके असतात. त्यामुळे ज्यांना बेसन पिठाचे पदार्थ खाल्ल्यानंतर पचायला जड जातात, त्यांना हा एकदम उत्तम पर्याय आहे आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतो ढोकळा. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. हाय, मी संजना. माझ्या संजना रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आजची रेसिपी आपल्याला माहितीच आहे. चला तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये एक छोटा बाउल मी मूग डाळ घेतलेली आहे. स्वच्छ निवडून घ्यायची आहे ही आणि याला 2 ते 3 वेळा धुवून घेऊयात. आता याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आणि याला 3 ते 4 तास भिजत ठेवायचं आहे. मूग डाळ पटकन भिजते, त्याला काही रात्रभर भिजवायची अजिबात गरज नाही आहे. आता 4 तासानंतर बघूयात आपण. बघू शकता एकदम मस्त अशी मूग डाळ आपली भिजून तयार आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये ही मूग डाळ थोडीशी नितळून याच्यामध्ये घालायची आहे. सगळं पाणी वापरायचं नाही मूग डाळ बारीक करण्यासाठी. जसं जसं लागेल तसं पाणी घालून हे मूग डाळ आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरला. थोडंसं आणखी पाणी घालून मी परत एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मूग डाळ मिक्सरला एकदम पटकन बारीक होते. आता याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मी लिंबू सत्व घालणार आहे. याला सायट्रिक ॲसिड सुद्धा म्हटलं जातं. 1.5 ते 2 चमचे मी साखर घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता एक छोटी अर्धी वाटी बारीक रवा घालणार आहे मी इथं आणि एक आपला भाजीचा चमचा असतो तेवढा 1 चमचा मी तेल घालणार आहे. साधं तेल आहे हे. आता हे परत एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तयार मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आपण जे या मिश्रणामध्ये रवा वापरला त्याच्यामुळे ढोकळा एकदम स्पॉन्जी होतो. खूप छान जाळी पडते त्याला, त्याच्यामुळे रवा नक्की वापरा. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकणार आहे. हळद ऑप्शनल आहे, जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. हे सगळं एकत्र करून घेऊया. बघू शकता बॅटर असं मस्त तयार झालेलं आहे. आता त्यापूर्वी आपण ढोकळा बनवण्यासाठी तयारी करून घेऊयात. मी इथे एक प्लेट घेतलेली आहे. तुम्ही ज्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करणार आहात ते भांडं घ्यायचं आहे. कुकरचा डब्बा सुद्धा घेतला तरी चालेल. आता याला तेल लावून चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी. आता या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये एक पुडी मी इनोची टाकलेली आहे. लिंबू फ्लेवरचा इनो आहे हा. हे सगळं टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जास्त वेळ मिक्स करायचं नाही. बॅटर फ्लफी झालं की पटकन ढोकळा बनवायला घ्यायचा आहे. बघू शकता एकदम मस्त फ्लफी झालेलं आहे बॅटर. आता कढईमध्ये मी पाणी आधीच ठेवलं होतं उकळण्यासाठी, त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवली आणि आता ढोकळ्याचं बॅटर मी या प्लेटमध्ये घातलेलं आहे. आता याच्यावरती झाकण लावून सुरुवातीची 2 मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतर 7 मिनटं मीडियम फ्लेमवरती ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही ढोकळा आपला तयार झालेला आहे. आपण चेक करूयात. सुरीच्या मदतीने अशा प्रकारे बघायचं बघा. बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे. मी थोडंसं बॅटर शिल्लक ठेवलं होतं, ते कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा घालून तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये मी हळद पावडर वापरलेली नाही आहे. आता आपला आधीचा ढोकळा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात.
बघू शकता एकदम मस्त असा ढोकळा आपला निघलेला आहे प्लेटमधून. जाळी सुद्धा खूप सुंदर अशी पडलेली आहे, बघू शकता. खूप फ्लफी बनतो हा ढोकळा, तुम्ही नक्की ट्राय करा. चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी मधून कट करून घेतल्या होत्या उभ्या, तर ते सुद्धा घालायचे आहेत. अशा कट केल्यामुळे या मिरचीमधला तिखटपणा या तेलामध्ये उतरतो. आता कढीपत्ता घालायचा आहे. चांगलं व्यवस्थित अर्धा मिनिट फ्राय करायचं आणि याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार परत एकदा तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याला एखादा मिनिट उकळून घ्यायचं आहे. कुकरच्या डब्यामध्ये बनवलेला ढोकळा सुद्धा एकदम मस्त सॉफ्ट फ्लफी झालेला आहे. खूप छान जाळी आलेली आहे याला सुद्धा. बघू शकता एकदम मस्त जाळी, एकदम हलका असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आता या ढोकळ्यावरती आपण जे साखरेचं पाणी बनवून घेतलं होतं ते असं चमच्याच्या मदतीने घालायचं आहे. सगळ्या बाजूनी घालायचं आहे. याच्यामुळे हा ढोकळा एकदम ज्युसी लागतो. हे सुद्धा ऑप्शनल आहे, जर नसेल आवडेल तसंच खायचं असेल तरी सुद्धा खाऊ शकता. आता वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे कट करून घेऊयात आपण. मस्त असा मुगाच्या डाळीपासून ढोकळा तयार झालेला आहे. चवीला अतिशय छान लागतो. पचायला सुद्धा खूप हलका आहे. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता एकदम स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. कुकरच्या डब्यामध्ये बनवलेला सुद्धा हा ढोकळा एकदम फ्लफी झालेला आहे, जाळीदार झालेला आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओज बघत राहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. रेसिपी इतरांना शेअर करा, लाईकसुद्धा करा. माझ्या रेसिपीज तुम्ही घरी ट्राय करून बघा. काही कमेंटद्वारे सजेशन असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय.